सर, काल पुण्यामध्ये वादळी पाऊस झाला. या सगळ्या पावसामध्ये काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये आपल्या पुणे मेट्रोला गळती लागली, असं एक व्हिडिओ व्हायरल झाला. हे नेमकं काय प्रकार घडलाय? एवढे लाखो कोटी रुपये खर्च आपण या मेट्रोसाठी केले होते, अशा पद्धतीने काय नेमकी कारण आहे कळण्याचं? नमस्कार. संबंधित व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ कालच्या पावसाच्या संदर्भात नसून किंवा कालचाही नसून हा गुरुवार संध्याकाळचा आहे. ज्याच्यामध्ये पावसाच्या पाण्याचा कुठलाही संबंध नाही. हा एलिव्हेटेड कॉरिडॉर जो आहे रामवाडीपासनं वनाजपर्यंत, त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये रामवाडी स्टेशनपाशी ही घटना घडली. त्याच्यामध्ये HVAC युनिट जे आहे, रूफटॉप AC युनिट जे बसवलेलं असतं, त्याच्यामध्ये ओव्हर कंडेन्सेशनमुळे जे जास्त पाणी जमा झालं होतं, त्यातलं काही पाणी कोचमध्ये ड्रिप झालं. ते ट्रेन ऑपरेटरच्या तात्काळ लक्षात आल्यानंतर AC युनिट बंद केल्यानंतर ते पाणी ड्रिप होण्याचं थांबलं. साधारणपणे वनाजपर्यंत जायचं 39 मिनिटं हे HVAC युनिट बंद होतं आणि वनाजला चेक केल्यानंतर ते पुन्हा रिस्टोर करण्यात आलं. ह्याच्यामध्ये ट्रेन ऑपरेशन्स वरती कोणताही परिणाम झाला नाही. किती वाजताची घटना आहे? ही 6:40 घटना आहे रामवाडी स्टेशन जवळ. पुणे मेट्रोतर्फे नागरिकांना हे आवाहन आहे की ह्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचं जे आहे ते त्यामध्ये लिकेज नाहीये. एका AC मध्ये जे तात्पुरता टेक्निकल माल फंक्शन झालं होतं, त्याच्यामुळं ही घटना घडली होती. तरीही ह्याच्यामुळे प्रवाशांना जी तसदी घ्यावी लागली त्याच्याबद्दल मेट्रो प्रशासन दिलगिरी. हा प्रॉब्लेम सॉल्व ना? हो, हा प्रॉब्लेम म्हणजे ट्रेन ऑपरेटरने तात्काळ AC बंद केल्यानंतर तर लगेच पाणी ड्रिप होण्याचं थांबलं होतं आणि वनाजपासून परत AC रिस्टोर करण्यात आला.